मित्रांनो नमस्कार. निश्चितच तुम्ही सी-टी-टीचा अभ्यास सुरू केला असेल. 8 फरवरीला हा पेपर होणार आहे आणि मला असं वाटते की आपण जोरदारपणे तयारीला लागलेला असालच. पण आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की काल 27 तारखेपासून 27 ते 30पर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु फॉर्म अपूर्ण होता त्यांनासुद्धा फॉर्म पूर्ण करण्याची संधी CBSE बोर्डानं दिलेली आहे. म्हणजे CDT जे काही घेत आहेत त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर ज्यांची पण ॲप्लिकेशन पूर्ण व्हायची बाकी असतील किंवा परीक्षा फी पे करायची बाकी असतील त्यांनी वेळ न दवडता आज उद्याच आपले जे ॲप्लिकेशन आहे ते कंप्लीट करण्यासाठी ही आपल्याला संधी आहे 27 ते 30पर्यंत. म्हणजे आपला अपूर्ण अर्ज पूर्ण करून घ्या आणि CTTला आपलं ॲप्लिकेशन पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला ही परीक्षा पात्र होण्यासाठी ही एक संधी असेल आणि हा चान्स आहे आपल्यासाठी. आणि मी तुम्हाला आपण मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कुठल्या आपण तयारी करत असताना कशी केली पाहिजे, CTला काय करायला पाहिजे. त्यामध्ये मी टेस्ट सिरीजचा पण उल्लेख केला होता की आपण आवर्जून सर्वात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला ही CTT जर क्वालिफाय व्हायची असेल तर आपण पहिल्या दिवसापासून प्रश्नांचा सराव केला पाहिजे. आजपासून मला वाटते जवळपास 40 दिवसाचा अवधी CTT या परीक्षेला आहे. तर माझी आपणास विनंती आहे की आपण आजपासून एक CTTसाठी कुठली का एक टेस्ट सिरीज लावून द्या. टेस्ट सिरीज लावाच. 40 दिवस आहेत, तुमचे पैसे जातील पण ते वसूल होतील. कारण त्यातले किमान जर 5-10 प्रश्न जरी तिथं आले ना, जे आपले चूक होणारे प्रश्न बरोबर होतील, जे तुम्हाला संधी देतील. 2-4 पण आले आणि आपला कट ऑफ जो काही आपल्याला जो स्कोअर घ्यायचा आहे 82-83 किंवा 90 असेल तर त्यामध्ये आपल्याला मदत करेल. तर काही महत्त्वाच्या ज्या टेस्ट सिरीज आहे CTTसाठी ज्या हिंदीमध्ये ज्या राष्ट्रीय स्तरावर, त्यामध्ये PWचं आहे, फिजिक्सवाल्याची PW यांची आहे, जी मी आत्ता ऑनलाईन सर्च केली तर 349 अशी 1400 काहीतरी प्राईज आहे. पण ती कट ऑफ म्हणजे प्राईसमध्ये डिस्काउंट देऊन 349 रुपयाला आहे आणि 1 वर्ष तिची व्हॅलिडिटी आहे. म्हणजे 1 वर्ष आपण तिला वापरू शकतो. तसेच इतर टेक्स्टबुकची पण आहे. टेक्स्टबुक, टीचिंग परीक्षा, करिअर व्हील, खान ग्लोबल स्टडीज यांच्या विविध प्रकारच्या टेस्ट सिरीज ऑनलाईन आहे. तुम्ही गुगलला सर्च मारलं तर त्यामध्ये तुम्हाला हे मिळेल. तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा इग्नाईट असेल, रायझिंग टीचर्स असेल, मास्टर टीचर असतील, असे अनेक ॲप्स आहेत ज्यावर टेस्ट सिरीज उपलब्ध असतात आणि आहेत. तर आपण यापैकी कुठली ना कुठली एक टेस्ट सिरीज लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते पण आजपासून. जर यापूर्वी लावली असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि किमान दररोज अर्धा-1 तास त्याच्यावरचे क्वेश्चन जे काही विषयवार किंवा ज्याला आपण म्हणू सब्जेक्टवार किंवा ते घटकवार दिले असेल तर ते सोडवत आपण जाणं गरजेचं आहे. दररोज अर्धा-1 तास त्यावर आपण जर घालवला तर आपल्यासाठी ती खूप चांगली संधी असेल. आणि टेस्ट सिरीजमध्ये काय मिळतं आपल्याला की ते प्रश्न आपण पुन्हा सोडू शकतो. म्हणजे आपण पहिल्यांदा टेस्ट सिरीज समजा 10 पैकी 10 क्वेश्चन अटेम्प्ट केले, आपले 6 चुकले किंवा 4च बरोबर आले, 6 चुकले, तर आपण पुन्हा सोडून ते आपली ॲक्युरसी वाढते. आणि एक ॲक्युरसी वाढल्यानंतर आपल्याला एक निश्चितता येते की आपण ॲक्युरसीकडे जातो. प्रश्न अटेम्प्ट कसा करायचा याचा चांगला सराव आपला टेस्ट सिरीजमधून होतो. ती ऑनलाईन असते, मोबाईलमध्ये असते, आपण कुठं पण सोडू शकतो जेव्हा रिकामा वेळ आपल्याला मिळतोय. आणि ही जी काही आपली CTT आहे ना, तर ही आपल्याला जर पात्र व्हायचं आहे तर आपल्याला एक ठरवून अगदी जीव ओतून त्याची तयारी करावी लागेल. म्हणजे एक टार्गेटच ठरावं लागेल की मला या 40 दिवसामध्ये CTT क्वालिफाय होऊनच राहायचं आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम काय आहे की आपल्याला थोडं एकटं राहून 1-2 तास दररोज आपल्याला अभ्यास करायचा आहे. 2 तास जे घटक आपल्यासाठी नवीन आहे आणि याच्यामध्ये शक्यता अशीच आहे की सर्वांसाठी पेडागॉजी जो सब्जेक्ट आहे, शैक्षणिक बालमानसशास्त्र, ज्याला हिंदीमधून आपण वाचलंच पाहिजे, एकदा डिटेलमध्ये वाचलं पाहिजे. हे 2-4-5 दिवसामध्ये अगदी जीव ओतून बसायचं, डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आणि मग त्याच्या काही नोट्स आहेत त्या पुन्हा रिपीट जर आपण केल्या तर आपल्याला त्याचा चांगला फायदा तिथून आपल्याला मिळणार. नंतर आपण म्हटलं आहे गणितासाठी आपण सांगितलं की फक्त जे पेपरमध्ये येऊन गेलेले गणित आहेत ते जर पुन्हा सोडवले आपण तर त्याच्यात आपलं गणित कंप्लीट होईल. आणि त्याचा सराव करा, कमी वेळामध्ये सोडवायचा. खूप सोप्या पद्धतीनं जर आपण सराव केला तर गणित सोपे असतात. जर आपण त्याचा सराव केला तर आपल्याला त्यामध्ये ॲक्युरसी येईल आणि आपण यशस्वी होऊ. आणि एक आहे विषय जो आपला तो आहे EVS आहे, परिसर अभ्यास जो घटक आहे, तो सुद्धा आपण डिटेलमध्ये एकदा वाचून घ्यायला पाहिजे. जेही पुस्तक मिळेल त्यातून एकदा किंवा 2दा तो वाचावा. आणि हे जे काही आता 40 दिवस उरले त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करावं की आपल्याला 40 दिवसात काय काय करायचं आहे. आणि दर 8 दिवसाला किमान एक पेपर तरी आपण सोडवावा.
पेपर एकचा जरी सोडवला तरी चालतो आहे, पण दर आठवड्याला एक पेपर सोडवा. जो जुने होऊन गेलेले पेपर जरी सोडवले तरी चांगलं राहील. त्याचा सराव करावा. एखादं टेस्ट सिरीजचं जर पुस्तक मिळालं मार्केटमधून तर ते घ्यावं, ते सोडवावं, जेणेकरून आपला एक चांगला एक सराव होईल आणि आपल्याला यशापर्यंत जाता येईल. तर मला असं वाटतं जर आपण टेस्ट सिरीज जर लावली नसेल तर कृपया आजच लावा. तीच आपल्या कदाचित CTT SIची गुरुकिल्ली बी ठरू शकते. त्यातून पण तुमचा चांगला सराव होईल, वाचन पण होईल आणि तुम्हाला ॲक्युरसीकडे क्वेश्चन अटेम्प्ट करताना ॲक्युरसी कशी मिळवायची असते, गाठायची असते, त्याचा एक चांगला सराव आपल्याला त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होईल. तर कृपया आज पुन्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही टेस्ट सिरीजला प्राधान्य देऊन आजच्या आज टेस्ट सिरीज जॉईन करा. धन्यवाद. यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.